नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CISF म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यामध्ये काही जागा निघालेल्या आहेत, त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे थोडक्यात आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, हे CISF यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या साईडवर येणार आहात. सो मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहताय की पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल फायर पुरुष. फक्त या ठिकाणी पुरुषच या ठिकाणी अप्लाय करू शकतात. याच्या एकूण जागा दिलेल्या आहेत 1130, म्हणजे 1130 अशा मोठ्या प्रमाणात यांनी पदसंख्या काढलेली आहे. आणि मित्रांनो, याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे 12वी विज्ञान उत्तीर्ण, म्हणजे 12वीमध्ये तुमचे सायन्स असणे आवश्यक आहे. सायन्स हे कोण्याही विषयामध्ये असेल तरी चालेल, म्हणजे 12वी सायन्स असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे याला शारीरिक पात्रता मागितली आहे. उंची आहे 170 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे छाती 80 ते 85, म्हणजे 80 अशी असावी आणि फुगून 85 अशा प्रकारे 80 ते 85 या ठिकाणी त्यांनी छाती मागितलेली आहे. त्याचप्रमाणे वयाची अट तुम्ही या ठिकाणी पाहता की 18 ते 23 वर्ष असणे आवश्यक आहे. सोबतच तुम्ही SC ST असाल तर 5 वर्ष सूट आणि OBCला 3 वर्ष सूट. त्यानंतर नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत आणि याला फी ठेवलेली आहे. जनरल आणि OBCला 100 रुपये. त्याचप्रमाणे SC ST आणि एक्स सर्व्हिसमॅन यांना कुठल्याही प्रकारे फी नाही आहे. जर का तुम्ही कास्टमध्ये असाल SC ST तर या ठिकाणी फी नाही आहे आणि OBC आणि जनरलला 100 रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 सप्टेंबर 2024 रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, 30 सप्टेंबरपर्यंत. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे की PDF, या PDFची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा आपल्या डिस्कशनमध्ये तिथून जाऊन तुम्ही क्लिक केलं हे PDF या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी PDF पाहूनच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. PDFची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही पाहताय की यांनी पे स्केल दिलेला आहे की लेवल 3 मध्ये 21,700 ते 69,100 अशा प्रकारे पे स्केल दिलेला असून या ठिकाणी तुम्हाला जर का कास्टमध्ये त्याचप्रमाणे आपल्या विभागामध्ये जागा पाहायच्या असेल तर तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सर्वच त्यांनी स्टेट दिलेले आहे, त्यानंतर एरिया दिलेला आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला महाराष्ट्र सांगतो. महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्र या ठिकाणी 21 नंबर आहे. या ठिकाणी एरिया दिलेला आहे एंटर स्टेट, त्यानंतर नॅक्झल मिलिटरी आणि एरिया, नॅक्झल किंवा मिलिटरी एरिया. तर या ठिकाणी तुम्ही कास्टची जागा पाहू शकता. ओपनच्या 27, त्याचप्रमाणे SCच्या 6 अशा प्रकारे या ठिकाणी एकूण 61 आणि 11 अशा प्रकारे या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. या ठिकाणी तुम्ही पाहत आहे की आपली कास्ट कोणती आहे, ते मोठे, त्यामध्ये आपला कास्टचा कॉलम कोणता आहे. या ठिकाणी पहिला कॉलम आहे UR म्हणजे ओपनचा, त्यानंतर EWS, त्यानंतर 3 नंबर SC, 4 नंबर ST, OBC अशा प्रकारे या ठिकाणी कॉलम दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला कास्ट वाईज जागा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. जनरली सर्वच कास्टच्या या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत. यामध्ये कुठल्याही झिरो कास्टमध्ये जागा नाही आहेत. मित्रांनो, हे संपूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही हे PDF रीड करू शकता. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या लिंकवर यायचं आहे आणि या लिंकची सुद्धा, या साईटची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली. तिथून जाऊन तुम्ही क्लिक करा, डायरेक्ट तुम्ही या साईडवर येणार आहात. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आल्यावर एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे नाव या ठिकाणी तुमच्या 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीटवर ज्याप्रमाणे नाव आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे. त्यानंतर इकडे व्हेरीफाय नेममध्ये सेम तुमचं जे तुम्ही अदर नाव टाईप केलेलं असेल तेच नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे व्हेरीफाय नेममध्ये. त्यानंतरचं ऑप्शन आहे की हॅव यू एव्हरी चेंज नेम. तर या ठिकाणी तुम्हाला नो या ऑप्शनला क्लिक ठेवायचं आहे. तुमचं नाव जर का तुमचं नाव चेंज झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही येस करून चेंज नाव या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इकडे फादर नेम टाकायचं आहे, फादर नेम, त्यानंतर व्हेरीफाय फादर नेम, त्यानंतर मदर नेम, त्यानंतर पुन्हा व्हेरीफाय मदर नेम, त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्ही टाकायची आहे.
अशा प्रकारे डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकल्यावर एकदम साधा आणि सिंपल फॉर्म. मित्रांनो, तुम्ही जर का पद्धतशीरपणे फॉर्म भरला तर या ठिकाणी तुमची काहीही प्रॉब्लेम होणार नाही. या ठिकाणी डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकल्यावर जेंडर तुम्हाला निवडायचं आहे मेल फिमेल. तर या ठिकाणी जनरली हे जे भरती आहे फक्त मेलसाठीच आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मेल्स हे ऑप्शन क्लिक करून ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर फिलअप करून सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन तुम्हाला एक मेलवर मेसेज येणार आहे किंवा लिंक येणार, ते व्हेरीफाय करून घ्यायची आहे. त्यानं संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुमचा पूर्ण ऑनलाईनचा फॉर्म कसे भरावे हे मी सांगितलेलं आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय या ठिकाणी अवश्य देण्यात